शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। बेळगाव जिल्ह्यातील हत्तरगी टोल नाकाजवळ ऊस दरवाढीसाठी भरपूर शेतकरी वर्ग आंदोलक जमले होते। यावेळी नॅशनल हायवे अडवून आंदोलन करण्यात आला होता। यावेळी काही व्यक्तींनी बस व खाजगी वाहनावरती दगडफेक केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार करण्यास सुरुवात केली। संतप्त पोलिसांच्यावर दगडफेक केल्यामुळे काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत। या घटनेमुळे काही काळ वातावरण तणावपूर्वक झाला होता। काही काळ रस्त्यावरील वाहने थांबविण्यात आले होते। या ऊस दारूवाढीचा आंदोलन कर्नाटकात भरपूर ठिकाणी अगदी जोरात सुरू झाल्याने मंत्रिमंडळामध्ये बैठक घेण्यात आले। या ऊसदरवाढीबद्दल चर्चा सुरू झाली आहे। कर्नाटकात ऊसाला 3500 दर न मिळाल्याने कर्नाटकातील ऊस महाराष्ट्रामध्ये पाठविली जात आहेत। महाराष्ट्राच्या साखर कारखानदार ऊसाचा दर जाहीर केल्यामुळे कर्नाटकातील ऊस महाराष्ट्रामध्ये घेऊन जात आहेत। हा आंदोलन लवकर मिटविण्यासाठी कर्नाटक सरकारने ऊसाचा दर जाहीर करावी अशी मागणी संतप्त शेतकरी व इतर मान्यवर मंडळी, पदाधिकारी, स्वामीजी, वकील सर्वांनी या आंदोलनाला साथ देत आहेत। लवकरात लवकर वाढीव दर जाहीर करण्याची मागणी केले। शिवा न्यूजसाठी शिवानंद वसेदार चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा।